नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या YouTube चॅनेल उच्च विचार मध्ये। ब्रह्मदेवाची पूजा करण्यामागे आहे खास कारण। जाणून घ्या काय आहे त्यामागील पौराणिक कथा। तुम्हालाही प्रश्न पडला असेल, ब्रह्मदेवाची पूजा का केली जात नाही? चला तर मग आज जाणून घेऊ यामागे नेमकं काय कारण आहे। हिंदू धर्मात सर्व देवतांचं एक स्वतंत्र स्थान आणि महत्त्व आहे। सर्व देवतांची पूजा करण्यासाठी विशेष दिवस आणि पद्धतीही सांगितल्या आहेत। हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवांना सर्वोच्च देवता मानलं जातं। ब्रह्म देवाला तर विश्व निर्माता मानलं जातं। मात्र भगवान शिव, विष्णूसह सर्व देवतांची पूजा केली जाते, पण ब्रह्मदेवाची पूजा केली जात नाही। तुम्हालाही प्रश्न पडला असेल, ब्रह्मदेवाची पूजा का केली जात नाही? चला तर मग आज जाणून घेऊ यामागे नेमकं काय कारण आहे। ब्रह्मदेवाची पूजा करण्यामागे एक पौराणिक कथा आहे। पुराणांनुसार एकदा ब्रह्मदेवानं विश्वाच्या कल्याणासाठी यज्ञ करण्याचं ठरवलं। यज्ञासाठी जागा शोधण्यासाठी ब्रह्मदेवानं त्यांच्या हातातील एक कमळ पृथ्वीवर पाठवलं। पृथ्वीवर ज्या ठिकाणी हे कमळ पडलं, तिथे ब्रह्मदेवाचं मंदिर स्थापन झालं आणि हे ठिकाण राजस्थान राज्यातील पुष्कर येथे आहे। येथे कमळ पडल्यामुळे तलाव निर्माण झाल्याची धार्मिक मान्यता आहे। पौराणिक कथेनुसार पुष्कर येथील ज्या जागेवर कमळ पडलं होतं, ती जागा यज्ञासाठी निवडण्यात आली। यानंतर ब्रह्मदेव यज्ञ करण्यासाठी तिथे पोहोचले। यज्ञ एका शुभ मुहूर्तावर सुरू होणार होता, परंतु ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री वेळेवर पोहोचली नाही। यज्ञाच्या ठिकाणी शुभ मुहूर्ताच्या अगोदर सर्व देव आले, पण देवी सावित्री आली नव्हती। तेव्हा ब्रह्मदेवानं नंदिनी गायीच्या मुखातून गायत्री देवीला प्रकट केलं आणि तिच्याशी विवाह करून यज्ञ पूर्ण केला। काही वेळानं ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री यज्ञाच्या ठिकाणी पोहोचली आणि ब्रह्मदेवाच्या शेजारी एक स्त्री बसलेली तिला दिसली। यामुळे ती रागावली आणि तिनं ब्रह्मदेवाला शाप दिला की या पृथ्वीवर कुठेही तुमची पूजा होणार नाही। त्यानंतर सर्व देवतांनी माता सावित्रीला शाप परत घेण्याची विनंती केली। जेव्हा देवी सावित्रीचा राग शांत झाला, तेव्हा ती म्हणाली, पुष्कर सोडून कोणत्याही ठिकाणी ब्रह्मदेवाची पूजा केली जाणार नाही आणि मंदिराची स्थापनाही होणार नाही। जो कोणी ब्रह्मदेवाच्या मंदिराची स्थापना करेल, त्याचा नाश होईल। या शापामुळे ब्रह्मदेवाची पूजा केली जात नाही, अशी धार्मिक मान्यता आहे।